नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारं झणझणीत असं मसाल्यातलं कालवण बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हे झणझणीत असं कालवण तयार होतं. हे कालवण तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. इथे आपण मांदेली आणि कोळंबीचं हे एक मसाल्यातलं कालवण बनवणार आहोत. इथे आपण मांदेली आणि कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. मॅरिनेट करण्यासाठी पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. कोळंबी आणि मांदेली व्यवस्थित अशी आपण मिठामध्ये आणि हळदीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. मीठ आणि हळद लावल्यामुळे मच्छीला जो वैसटपणा वास येतो तो येत नाही. मच्छी मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडी कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कमी अधिक जास्त लसणाचा वापर करू शकता. इथे आपण 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. लिंबा एवढी चिंच आपण गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली, त्याचा आता कोळ काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे. चोथ्या आहे तो वेगळा करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, कोथिंबीर, मिरची आणि लसूण, ते वाटण आपण आता परतून घेणार आहोत. तेलामध्ये अगदी 1 ते 2 मिनटासाठी स्लो गॅसवर आपण हे वाटण परतून घेणार आहोत. साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे, म्हणजे कालवण छान चवीला तयार होतं. तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आता पाहू शकता वाटण छान परतून झालेलं आहे. साधारण तेल सुटलेलं आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे आपण इथे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच लाल तिखट फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. इथे आपण आता मसाला परतून झालेला आहे. मॅरिनेट करून घेतलेली मच्छी आहे ती आपण मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर न करता कमी पाण्यामध्ये हे कालवण बनवायचं आहे. तर इथे आपण चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे. त्या कोळामध्येच आपल्याला हे कालवण तयार करून घ्यायचं आहे. मांदेली आणि कोळंबीचं मसाल्यातलं कालवण नक्की एकदा अशा पद्धतीने हे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. गावी अशा पद्धतीने हे मसाल्यातलं कालवण बनवतात. तुम्हाला जर चिंचेचा कोळ आवडत नसेल तर इथे आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करू शकता किंवा कोकम आगळचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपण आता मसाल्यामध्ये कोळंबी आणि मांदेली व्यवस्थित अशी परतून झालेली आहेत. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करताना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर कालवण एकदा ढवळून घेणार आहोत. कालवण ढवळून झाल्यानंतर इथे आपण 1 मिनिटभर कालवण छान उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे. कालवणाला उकळ आलेली आहे. कालवणाला उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. मस्त झणझणीत असं मसाल्यातलं कोळंबी आणि मांदेलीचं कालवण तयार करून झालेलं आहे. तयार झालेलं कालवण आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.